कथाभाग असा आहे, सिंधू देश म्हणून एक प्रसिद्ध असा प्रदेश होता. या प्रसिद्ध असणाऱ्या अशा प्रदेशामध्ये पल्ली उर्फ पाली नावाचं एक छोटस गाव होतं. मंडळी, या गावामध्ये सर्वजण अगदी सुखानं, समाधानानं, आनंदानं राहत होते, नांदत होते. आपापला प्रपंच उत्तमरित्या करत होते. कोणतंही दुःख त्या गावी नव्हतं. सगळेजण एकोप्यानं एकत्र राहत होते. कधी कुणाला गरज पडली तर ते जे कष्ट आहे, ते जे श्रम आहे, ते सांगण्यापूर्वीच पुढची व्यक्ती हजर होत असे. इतके सर्वजण एकत्र राहत होते, नांदत होते. याचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, अलका नगरी कुबेराची ती, अशा या पल्ली उर्फ पाली नावाच्या या नगरामध्ये कल्याण नावाचा एक वैश्य राहत होता. कल्याण नामे वैश्य, कल्याण नामे वैश्य, राहे भार्या ही इंदुमती जाला, वल्लाळाख्य सुपुत्र ही दे बहु आनंद जन्मी पित्याला. अशा या पाली नावाच्या नगरामध्ये कल्याण नावाचे वैश्य राहत होते. खरं सांगू का तर स्वभावाने अत्यंत सत्शील, सदाचारी, परोपकारी, नेहमी इतरांचं, दुसऱ्यांचं हित साधणारे, सर्वांचं चांगलं व्हावं, भलं व्हावं अशी इच्छा मनामध्ये बाळगणारे असे हे कल्याण. स्वतः गणेश भक्त होते. त्यांचं आराध्य दैवत म्हणजे भगवान मंगलमूर्ती गणपती बाप्पा. आता असं होतं की घरातून बाहेर पडण्यापूर्वी किंवा बाहेरून घरी येताना त्या मंगलमूर्तींचं स्मरण नित्य नियमानं करायचंय. आणि घरातून बाहेर पडण्यापूर्वी तर त्या मंगलमूर्तींची पूजा अर्चा करणं, नैवेद्य दाखवणं, आरत्या म्हणणं असा त्यांचा नित्यक्रम सुरू होता. कुणालाही त्रास न देता आपला व्यापार उदीम करणारे असे हे कल्याण. यांची पत्नी होती, तिचं नाव इंदुमती. मंडळी, ती सुद्धा नावाप्रमाणेच होती. शांत स्वभावाची, त्यांना सहकार्य करणारी, एकमेकांना समजून घेणारं असं हे अत्यंत सुरेख असं जोडपं होतं. काय या दोघांकडे त्यांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी होत्या. घरामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू होत्या. व्यापार उत्तम चालला होता. सर्व गोष्टी त्यांच्याकडे होत्या. पण मंडळी, एक दुःख, एक शल्य मात्र होतं. समर्थांच्या उक्तीप्रमाणेच जगी सर्व सुखी असा कोण आहे. मंडळी, या जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे. त्याचप्रमाणे यांना सुद्धा एक दुःख होतं, शल्य होतं. ते असं होतं की त्यांना अपत्य नव्हतं. आपल्या कुळाचा उद्धार करणारा, सर्वांना आनंद देणारा असा एखादा सुपुत्र किंवा सुकन्या आपल्याला असावी अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये होती. आणि ही इच्छा त्यांनी मंगलमूर्तींकडे बोलून दाखवली. मंडळी, मग काय विचारता,
त्या मंगलमूर्तींच्या कृपेने त्यांना सुंदर असं पुत्ररत्न प्राप्त झालं. या मुलाची, या पुत्राची जन्मकुंडली मांडण्यासाठी अनेक ऋषीमुनी आले होते हो. आणि त्यांनी याची जन्मकुंडली मांडली आणि त्यानंतर काय सांगितलं? हा मुलगा कसा होता? या मुलाचं ध्यानबळ इतकं प्रबळ आहे की अनेक मोठमोठ्या योग्यांना सुद्धा लाळ घोटायला लावेल. म्हणून त्यांच्या सांगण्यावरून या मुलाचं नाव बल्लाळ असं ठेवण्यात आलं. असा हा लहान छोटासा गोंडस असा बल्लाळ हळूहळू मोठा होऊ लागला हो. त्याचं ते बोबडं बोलणं, त्याचं ते रांगणं सर्वांना सुख देत होतं, आनंद देत होतं. हळूहळू हा बल्लाळ मोठा होऊ लागला. भिंतीचा आधार घेऊन उभा राहू लागला. जणू काही आपल्याला सुचवतच होता की आपल्या आयुष्यामध्ये ज्याचा आधार आपण घ्यायचा तो भिंतीप्रमाणे सक्षम, मजबूत, घट्ट असायला पाहिजे. असा हा बल्लाळ. लहानपणापासूनच ध्यान करायची त्याला विशेष आवड होती. आता हळूहळू मोठा होऊ लागल्यामुळे शेजारी पाजारी जी मुलं असायची, जी त्याच्या वयाची होती, ती बल्लाळाच्या घरी, बल्लाळाकडे खेळण्याकरिता यायची हो. आणि या बल्लाळाच्या घराच्या अंगणामध्ये दिवसभर ही लहान मुलं खेळ खेळायची. कालांतराने हळूहळू मुलं मोठी होऊ लागली. हे खेळ खेळता खेळता बल्लाळाचा मात्र वेगळाच खेळ सुरू असे. बल्लाळ मात्र आपल्या ध्यानामध्ये मग्न असे. त्या मंगलमूर्तींचं स्मरण करणं, त्यांचं ध्यान करणं हाच त्याचा आवडीचा खेळ. बल्लाळाचं ध्यान आता जास्त एकाग्र चित्ताचं होऊ लागलं. काही काळ पुढे लोटला आणि काही काळानंतर या मुलांना ती अंगणातली जागा खेळण्यासाठी कमी पडू लागली हो. कारण मुलं मोठी होऊ लागली. त्यामुळे या मुलांनी काय ठरवलं? या गावाच्या शेजारी एक मोठं जंगल आहे, वन आहे. त्या वनामध्ये आपण जाऊ आणि तिथे खेळ खेळू. आणि पूर्वीचे खेळ हे फार वेगळेच होते. आत्ताच्या युगामध्ये ती नावं सुद्धा माहिती नसतात. मला पण माहिती नव्हती, पण मी विचारून माहिती काढली. कारण मला उत्सुकता होती की बाबा काय असतं या खेळामध्ये. सूरपारंब्या असतील, लगोऱ्या असतील, विटीदांडू असेल, लपंडाव असेल, असे विविध प्रकारचे खेळ त्या वनामध्ये जाऊन ही मुलं खेळू लागली. पण मंडळी, त्या वनाची निसर्ग शोभा इतकी सुंदर होती की त्या निसर्ग शोभेमध्ये सर्व मुलांची जी मन होती, जे चित्त होतं, ते त्या वनात रममाण होऊ लागलं. त्या वनाचं वर्णन एका कटावामध्ये केलेलं आहे. बल्लाळासह मुले पातळी, बल्लाळासह मुले पातळी, वनप्रदेशा बखतारमली, वनप्रदेशा बखतारमली, हिंडत हिंडत काल समाली, हिंडत हिंडत काल समाली, सधन वृक्ष नदी पुढे लागली, सधन वृक्ष नदी पुढे लागली, पुष्पभराने झाडे लवली, पुष्पभराने झाडे लवली, सुगंधी सुमने वर्षती खाली, सुगंधी सुमने वर्षती खाली, गमे करी तुझे घेऊन गेली, गमे करी तुझे घेऊन गेली, समीप येता त्यास अर्पिली, समीप येता त्यास अर्पिली, असो परीची कवी ससूचली, असो परीची कवी ससूचली, रम्य कल्पना खेळे कवी, रम्य कल्पना खेळे कवी, मित्रमंडळी आली आपली, मित्रमंडळी आली आपली, खेळाया सिद्ध झाली, खेळाया सिद्ध झाली, बालासहती खेळू लागली, बालासहती खेळू लागली, जागाती ही योग्य पाहिली, जागाती ही योग्य पाहिली, मंदिर बांधून शिळा स्थापिली, गणेश म्हणून पूजा केली, मंदिर बांधून शिळा स्थापिली, गणेश म्हणून पूजा केली, बल्लाळासह मुले पातळी, बल्लाळासह मुले पातळी, बल्लाळासह मुले पातळी. असं सुंदर वर्णन त्या वनाचं, त्या जंगलाचं केलेलं आहे. या वनामध्ये येऊन या मुलांचे खेळ सुरू झाले. लपंडाव, लगोरी, विटीदांडू अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले. आणि असेच हे खेळ खेळता खेळता श्रोते हो, या बल्लाळाच्या मनात एके दिवशी एक कल्पना आली.
आणि त्याच्या मनात आलेली ही कल्पना या बल्लाळानं त्याच्या सवंगड्यांना, त्याच्या मित्रांना सांगितली. मग काय विचारता, त्या कल्पनेप्रमाणे कृतीला आरंभ झाला. या मुलांनी केलं काय, तर वनामध्ये असणाऱ्या ज्या वेली होत्या, पालापाचोळा, काटक्या, यांनी या सर्व मुलांनी मिळून एक छोटस पण सुंदर, साधं पण भक्तिप्रेमानं नटलेलं असं मंदिर या मुलांनी उभं केलं. आणि मंडळी, या मंदिरामध्ये बल्लाळाला भावेल असा देव प्रस्थापित केला. मग काय विचारता, या मंगलमूर्तींना, या देवाला नैवेद्य दाखवणं, कंदमुळं, पाणी, पानं यांचा नैवेद्य दाखवावा, शमी इत्यादी समर्पण करावं. आणि मग काय, सर्व मुलांचे विविध कार्यक्रम सुरू झाले. आता ते कार्यक्रम कोणकोणते होते, गायक म्हणून काही मुले गाती, गायक म्हणून काही मुले गाती, गायक म्हणून काही मुले गाती, प्रेमाने नाचती देवा, प्रेमाने नाचती देवा, गायक म्हणून काही मुले गाती, गायक म्हणून काही मुले गाती, करितात काही शास्त्राची ती चर्चा, करितात काही शास्त्राची ती चर्चा, देवाचीच अर्चा ऐशा, देवाचीच अर्चा ऐशा, गायक म्हणून काही मुले गाती, गायक म्हणून काही मुले गाती, काही मुले गाती, काही मुले गाती. मंडळी, कोणी भाट झालं, कोणी गायक झालं, कोणी वादक झालं, कोणी प्रवचनकार झालं, कोणी कीर्तनकार झालं, कोणी कोणी चर्चा करू लागले. असा खेळ या मुलांचा सुरू झाला, असे कार्यक्रम या मुलांचे सुरू झाले, सेवारूपी कार्यक्रम सुरू झाले. पण मंडळी, पुढे असा प्रसंग घडला की ही मुलं या कार्यक्रमांमध्ये, ही सेवा करण्यामध्ये इतकी रममाण होत असे की घरी जेवायला जायचं पण त्यांना भान राहिलं नाही. याचा परिणाम असा झाला की वेळेवरती आपली मुलं जेवायला घरी येत नाहीत असं पाहिल्यानंतर गावातले जे लोक होते, गावकरी होते, या मुलांचे जे वडील, आई वडील होते, त्यांचा संताप झाला, त्यांचा राग अनावर झाला. आणि खरं तर का होऊ नये हो, आपली मुलं जर वेळेवर जेवायला घरी येत नसतील, बाहेर खेळतच असतील, तर कोणत्या माता पित्यांना राग येणार नाही. त्याचप्रमाणे या गावकऱ्यांनाही राग आला आणि सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन असं ठरवलं, असा निर्णय घेतला की आपण कल्याणाच्या घरी जायचं आणि त्याला समज द्यायची. असा निश्चय झाल्यामुळे सर्व गावकरी जे होते ते कल्याणाच्या घरी आले. मंडळी, या कल्याणानं मात्र सर्वांचं स्वागत केलं, अतिथी केला, त्यांचा सत्कार केला, कारण स्वभावतःच सदाचारी, सच्शील असा होता. पण मंडळी, गावकऱ्यांनी मात्र त्याला ओरडायला सुरुवात केली. हो, वाटे इथे जरी तुला सुमते रहावे, तू आमुचे वचन मान्य तरी करावे, पुत्रासी दंडोन्ही आवरावे, ऐसे न हो करवु दंड तुलाची रावे, श्रीमंगलमूर्ती मोरया. मंडळी, या गावकऱ्यांनी कल्याणाला ओरडायला सुरुवात केली. ते म्हणाले, कल्याणा, हे बघ, तुझ्या मुलाच्या नादी लागून आमची जी मुलं आहेत ती बिघडत चालली आहेत. तुझा मुलगा आमच्या मुलांना बरोबर घेऊन वनामध्ये जातो. अरे पण किमान जेवायची तरी आठवण नको का, जेवायचं तरी भान नको का? संध्याकाळी चहा प्यायच्या वेळेला सुद्धा मुलं येत नाहीत, हे योग्य आहे का? कल्याणा, या लहान वयातच मुलांना जर शिस्त लावली नाही, त्यांना जर चांगल्या गोष्टी सांगितल्या नाही, चांगलं वळण दिलं नाही, तर पुढे आयुष्यच त्यांचं बेशिस्त होईल. हे बघ, तुझ्या मुलांना बल्लाळानं काय करायचं काय नाही करायचं हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे.
पण तुझ्या मुलामुळं आमची मुलं बिघडत चालली आहेत त्याचं काय? ते काही आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. हे बघ, तुझ्या मुलाला काय करायचं, शासन करायचं की नाही, त्याला ओरडायचं की नाही, हे तुझं तू बघ. पण तुला जर या गावामध्ये राहायचं असेल तर मात्र ह्या सर्व गोष्टी थांबल्याच पाहिजेत. तेव्हा बल्लाळाला समज दे, त्याला आवर दे, आवर घाल असं सांगून सर्व मंडळी निघून गेली. आता मंडळी, मुद्दा असा झाला, सदाचारी असणारा, सत्शील असणारा हा कल्याण, समाधानी वृत्तीचा, आयुष्यामध्ये पहिल्यांदा सर्व गावकऱ्यांनी येऊन त्याच्याकडे अशी तक्रार केली. ते ऐकून कल्याणाला खूप राग आला, त्याचा क्रोध अनावर झाला. परिणामतः हातामध्ये काठी घेतली आणि काठी घेऊन ज्या वनामध्ये, ज्या ठिकाणी या मुलांनी मंदिर बांधलं होतं त्या मंदिराच्या दिशेनं जायला निघाला. मंडळी, ही छोटी छोटी सर्व मुलं आनंदानं आपापल्या सेवेमध्ये मग्न आहेत हो, त्यांना भान नाही. बल्लाळ ध्यान करतोय, एकाग्रतया चिंतनम तद ध्यानम या उक्तीप्रमाणे बल्लाळाचं ध्यान लागलंय. आजूबाजूला काय चाललंय याची जाणीव बल्लाळाला होत नव्हती. आणि अशा स्थितीमध्ये संतापलेल्या कल्याणाला आपल्याजवळ येताना पाहिलं, मात्र सर्व मुलांनी त्याला पाहिलं, मुलं पळून गेली, पण बल्लाळ मात्र ध्यानमग्न होता. कल्याण रागारागाने हातात दंड घेऊन तिथे आला आणि ज्याच्यामुळे हे सर्व होतंय तेच आधी नष्ट करावा असा विचार करून त्या दंडाचा प्रहार त्या मंदिरावरती, त्या सभा मंडपावरती त्यानं केला. अहो, या पोरांनी वनामध्ये उपलब्ध असणाऱ्या सामग्रींनी युक्त असं ते मंदिर केलं होतं. त्या दंडाच्या एका प्रहाराने सभामंडप तुटला. एवढं करून सुद्धा कल्याणाचा राग शांत झाला नाही. प्रतिष्ठा केलेली ती जी मंगलमूर्तींची मूर्ती होती, ती मूर्ती या कल्याणानं भिरकावून लावली. अहो बघा, हा स्वतः गणेश भक्त असून सुद्धा अशी कृती त्याच्याकडून घडली. काय होतं, विधीवशे सुमती परी कुमती होते. आपला विवेक जर आपल्यामध्ये नसेल, आपल्याकडे जर आपला विवेक नसेल, नियंत्रण आपण आपल्यावरचं हरवलं तर माणूस काय काय करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण. मंगलमूर्तींची मूर्ती भिरकावून दिली. इतकं करून सुद्धा मन शांत झालं नाही. त्या काठीचा प्रहार बल्लाळाच्या मस्तकावर केला. तो तर बिचारा ध्यानमग्न होता. एवढासा तो मुलगा, त्याला चक्कर आली, मूर्छित झाला. पण एवढंही करून कल्याणाचं मन शांत झालं नाही. जवळच असणाऱ्या एका झाडाला वेलींनी या कल्याणाला करकचून बल्लाळाला बांधलं आणि म्हणाला, आता बघूच या, तुझी ती मंगलमूर्ती, तुझा तो गणपती तुला सोडवायला येतो का ते? घरात अजिबात यायचं नाही असं ओरडून कल्याण आपापल्या घरी निघून गेलं. मंडळी, संध्याकाळची वेळ होती आणि चित्र विचित्र प्राण्यांचे आवाज ऐकू येत होते. हो, पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते. शेवटी जंगलामध्ये प्राणी असणारच. भयावह वातावरण निर्माण झालं होतं. पण बल्लाळाचं ध्यान मात्र अजिबात विचलित झालं नाही. तो मनापासून भक्तिप्रेमानं भावपूर्ण त्या गणपतीचं नामस्मरण करत होता. त्यांचं स्मरण सुरूच होतं. बल्लाळाला कळून चुकलं होतं, विनायका विनायका, आपला दुसऱ्याला कोणीही यातून सोडवणार नाही, कोणीही सोडवणार नाही. मंडळी, त्या बल्लाळाची भक्ती बघून, भक्ती प्रेम बघून, त्याची आर्त अशी करुण रसाने युक्त असणारी हाक मंगलमूर्तींपर्यंत पोहोचली. आणि काय विचारता, त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान मंगलमूर्ती प्रकट झाले. त्याला बंधमुक्त केला, आपल्या पोटाशी धरलं. म्हणाले, बल्लाळा, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालोय, सांग तुला काय हवं? मंडळी, त्या वरद विनायकानं आपला वरद हस्त बल्लाळाच्या मस्तकावर ठेवला. हो, केवढं ते त्या मुलाचं भाग्य. बल्लाळानं सांगितलं, देवा देवा, मी जे मागीन ते तुम्ही मला द्याल? त्यावर मंगलमूर्तींनी सांगितलं, बल्लाळा, मी खरंच तुझ्यावर प्रसन्न झालोय, सांग तुला काय हवं? आपल्यावरती जर देव प्रसन्न झाला तर आपल्याकडे मागण्यासाठी खूप गोष्टी आहेत, यादीच असते तयार.
पण या बल्लाळांना काय मागावं? मूकांध बधिर होवो, मूकांध बधिर होवो, मूर्तिक्षेपादि जो करी कृत्य, मूर्तिक्षेपादि जो करी कृत्य, मुक्त करो गणपमला, मुक्त करो गणपमला, माझा त्याचाही बोल हो सत्य, श्रीमंगलमूर्ती मोरया. या बल्लाळांना काय मागावं मंडळी? ज्यांनी तुमचा अपमान केला, ज्यांनी तुमची मूर्ती भिरकावून लावली, ज्यांनी हे मंदिर उद्ध्वस्त केलं, असे माझे वडील मूक, अंध आणि बधीर होवोत अशी माझी इच्छा आहे. मंडळी, असं ऐकल्यानंतर भगवान मंगलमूर्तींनी बल्लाळाला सांगितलं, बल्लाळा, कितीही जरी झालं तरी ते तुझे वडील आहेत, त्याला समज दिली. आणि एकाने चूक केली म्हणून दुसऱ्याने ही चूक करायचीच असा नियम आहे का? दुसऱ्याने चूक केली तर आपण ती नाही करायची. यालाच तर फरक म्हणतात, यालाच तर भेद म्हणतात. मंगलमूर्तींनी बल्लाळाला वर दिला. काय म्हणाले? बल्लाळा, मी तुला असा वर देतो की ज्या ठिकाणी, ज्या स्थानी तू माझी प्रतिष्ठा केलीस माझ्या मूर्तीची, त्यामध्ये माझं कायमचं वास्तव्य असेल आणि माझ्या दर्शनाला येणारा प्रत्येक भक्त इथे माझ्या नावाआधी तुझं नाव लागेल आणि मग भक्त दर्शन घे. असा वर मंगलमूर्तींनी दिला आणि भगवान मंगलमूर्ती अंतर्धान पावले. मंडळी, या छोट्याशा इवल्याशा बल्लाळाचं आयुष्य जीवन कृतार्थ झालं. मोक्ष नावाची मानवाची उत्कट अवस्था या मुलाला प्राप्त झाली. जीवन धन्य झालं. अहो, आणखीन काय पाहिजे आयुष्यात? आपल्याला सुद्धा जर असाच शाश्वत आनंद, शाश्वत समाधान, शाश्वत सुख हवं असेल, आपलंही जीवन धन्य व्हावं असं वाटत असेल, तर त्या गजाननाचं ध्यान करा, असं मूळ पद्यात गोसावी नंदन महाराज आपल्याला सांगतात.